पहिला बघूयात ओ जातो हेन. कोरेवा बुशू देस. बुशू तो ते मग ताईसेच देस. ओ जातो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी कांजी काढता त्यावेळेस या पार्ट मध्ये जर एखादा बुशू आला म्हणजे हा बुशू तर याला ओ जातो म्हणतात. आणि हेन कधी वापरतो ज्यावेळेस या ठिकाणी येतात ना गोष्टी त्यावेळेस त्याला हेन वापरलं जातं. जसं की आपण की हेन बघितला, खा हेन बघितला, त्यानंतर हेन मध्ये बरेच गोष्टी आहेत. मे हेन आहे, डोळा. सो त्याच बरोबर हा को जातो हेन आहे. को जातो हेन म्हणजे याचं मला तुम्हाला अर्थ एकच सांगायचा आहे की बऱ्या प्रमाणात असं होतं जर तुम्हाला बुशू आणि त्याचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला त्या कांजीचा अर्थ रिलेट करता येतो. जसं की ओ जातो हेन जर असेल तर ती कांजी शक्यतो विलेज असेल किंवा कंट्री असेल, सिटी असेल याच्यासाठी वापरलेली असते. आता ही पहिली कांजी जर तुम्ही बघितलत ना तर ही मियाकोची कांजी आहे. मियाको म्हणजे काय बरं? मियाको म्हणजे सिटी. येते लक्षात? मियाको. देन ही कांजी बू एग्यो बू म्हणजे एग्यो डिपार्टमेंट याच्यासाठी वापरली जाते. बू आणि मियाको लक्षात ठेवा कारण अशा बऱ्याच कांजी आहेत. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की को जातो हेन. हा को जातो हेन जो आहे ना तर हा ज्या ज्या वेळेस एखाद्या कांजीमध्ये येतो त्यावेळेस त्याचा असा अर्थ होतो की हिल किंवा माउंट म्हणजे एखादी गोष्ट उंचावरती असेल अशा गोष्टी जर सांगायच्या असेल किंवा मोठी एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यासाठी वापरला जातो. आणि हे जे रीडिंग आहे हे बऱ्यापैकी म्हणजे 75% तुम्ही रिलेट करू शकता. ठीक आहे. सो म्हणून तुम्हाला सांगितलं तर जसं आपण आता हा खाई शब्द बघितला. खाईचा काय अर्थ होता? विसरला नाहीयेत ना? व्हेरी गुड. खाई म्हणजे फ्लोअर साठी वापरतो की नाही काउंटर. सो त्याच्यामध्ये पण काय आलंय? को जातो हेन आलाय. सो हाई हाई म्हणूयात आपण. को जातो हेन. नंतर बिओ इन मधला इन आहे. ओके हॉस्पिटल असाच अर्थ होतो इन इन. सो इन बिओ इन म्हणजे हॉस्पिटल. सो तो त्याच्यासाठी सुद्धा ही कांजी वापरली जाते. सो हा बुशू वापरला जातो. सो अशा पद्धतीने आहेत. तुम्ही एकीकडे बुशू आणि प्लस बुशू रिलेटेड ज्या सगळ्या कांजी येतील ना त्याचा सुद्धा ग्रुप करू शकता. खूप छान स्टडी आहे हा. ठीक आहे तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडेल. वाकारे माशिता का मिनासान? ओ जातो तो को जातो देस ने. कोन बुशू वा माना बिमाशिता.